खासदार संजय राऊत यांनी तरुणाईला उद्देशून केलेल्या एक्सपोस्टमुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून शिंदे गटाच्या युवा सेनेकडून तीव्र प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. भारतीय तरुणांबाबत केलेल्या कथित वक्तव्यावरून ठाण्यात युवासेना आक्रमक झाली असून संजय राऊत यांच्या विरोधात जोरदार आंदोलन करण्यात आले. संजय राऊत यांनी आपल्या एक्सपोस्टमध्ये रशियन क्रांतिकारक व्लादिमीर लेनिन यांचे विधान शेअर करत, जर तुम्हाला एखादे राष्ट्र नष्ट करायचे असेल तर त्या देशातील युवकांची विचार करण्याची क्षमता नष्ट करा, असे म्हटले होते. या पोस्टसोबत त्यांनी सध्या भारतीय युवक असाच भरकटलेला आणि मंद झालाय, जय श्रीराम, अशी टिप्पणी देखील केली. या विधानामुळे शिंदे गटाच्या युवा सैनिकांमध्ये संतापाची लाट उसळली. ठाण्यातील कोपरी पाचपाखाडी विधानसभा क्षेत्रातील युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी बॅनरबाजी करत संजय राऊत यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवला. देशातील तरुणांची बदनामी केल्याचा आरोप करत आंदोलनकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. स्वतःच्या पक्षातील युवा नेतृत्वाबाबत असलेली नाराजी लपवण्यासाठी राऊत देशातील तरुणांवर टीका करत असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. आंदोलन अधिक आक्रमक होत असताना युवा सैनिकांनी संजय राऊत यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले. त्यामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी तातडीनं हस्तक्षेप करत आंदोलनकर्त्या युवा सैनिकांना ताब्यात घेतले. दरम्यान संजय राऊत यांच्या पोस्टनंतर राज्यातील राजकीय वर्तुळात नव्या वादाला तोंड फुटले असून आगामी काळात या मुद्द्यावरून शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यातील आरोप प्रत्यारोप आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जसं काल संजय राऊतांनी आपल्या ट्विटवर संपूर्ण देशातील तरुणांना जे आक्षेपार्ह विधान तरुणांबद्दल केलेलं आहे ते एकदम निंदनीय आहे आणि त्याचा निषेध आम्ही सर्व युवासेना या महाराष्ट्रातील युवा पिढी एक मोठ्या तीव्रतेने करत आहोत. बॅनरच्या माध्यमातून काय मेसेज देण्यात आलेला आहे? बॅनरच्या माध्यमातून आम्ही संजय राऊतांना एवढाच एक आम्हाला मेसेज द्यायचा आहे की ते ज्या युवा आघाडीकडे बघत आहेत ती असक्षम आहे आणि ह्याचा त्यांना त्रास होत आहे. त्यांच्या पक्षाची जी युवा आघाडी आहे ती त्यांना दिसत आहे, कुठेच ते लोक पक्षवाढीचं किंवा सक्षमतेचं काम करू शकत नाही आहेत. आणि जी माननीय एकनाथजी शिंदे साहेबांची युवा सेना आहे ती मोठ्या सक्षमरित्या त्यांच्या नेतृत्वात सक्षमरित्या वाढत आहेत, पक्षवाढीचं काम करत आहेत, लोकसंघटनेचं सामाजिक काम करत आहेत. आज आम्ही सर्वच युवा माननीय डॉक्टर खासदार श्रीकांतजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वात काम करत आहोत. ते आज असा युवाचा आम्ही प्रेरणा घेत आहोत जो आपल्या देशाच्या वतीने संपूर्ण जगात आपल्या देशाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी फिरत आहे. अशा युवकांचं आम्ही प्रेरणा घेत आहोत. त्यांच्या युवा आघाडीची प्रेरणा त्यांच्याच युवकांना हे नसेल, मान्य नसेल म्हणून असं वक्तव्य. आणि मला नक्कीच असं वाटतं की संजय राऊतांना त्यांच्या युवा आघाडीचं क्षमता ही जाणवलेली असेल की हे काहीच कामाचे नाहीत म्हणून त्या संपूर्ण देशाच्या तरुणांना त्याच्यात मोजत आहेत. पण हा देशातला तरुण हा सक्षम आहे, हा एकदम स्वावलंबी आहे आणि मोठे पराक्रम करण्यासाठी घडलेला आहे. आज कित्येक तरुण विविध क्षेत्रांमध्ये आपल्या देशाचं नाव विविध स्तरावर करत आहेत. अशा तरुणांना आज माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या वतीने, महाराष्ट्र राज्यातून माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या वतीने प्रोत्साहन दिलं जातं, त्यांना प्रगतीसाठी हातभार लावला जातो. अशा संघटनेशी आम्ही अशा गोष्टींना आम्ही युवक प्रेरित आहोत आणि म्हणून आम्ही शिंदे साहेबांसोबत आहोत, ना की असं फालतूचं निषेधार्थ वक्तव्य करून तरुणांना, आजच्या नवीन तरुणांना कमी लेखण्याचं काम हे संजय राऊतांचं आम्ही म्हणून निषेध करत आहोत.